शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचं अमित शहांना पत्र। 50 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांना मदत करण्याची पत्रातून मागणी। कर्जमाफी न झाल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंचा धाराशिवमधून सरकारला इशारा। मदत देण्यासाठी पंचांग बघणार का, उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। पूरग्रस्तांच्या मदतीवरून दोन्ही शिवसेनेत राजकीय सामना। फोटो लावून मदत करणं हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट, उद्धव ठाकरे आणि राऊतांचा हल्लाबोल। तर फोटो काय बघताय, मदतीकडे पहा, एकनाथ शिंदेंचा पलटवार। नांदेडमधील पूरग्रस्त वृद्ध शेतकऱ्याचा टाहो, 2 एकरावरील पिकं पाण्याखाली, हेक्टरी 50,000ची मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सगळी सोंग करता येतात, पैशांचं नाही, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। दादांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून खरपूस समाचार। जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका, आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, अजित पवारांचं मोठं वक्तव्य। तर अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही, छगन भुजबळांची रोखठोक भूमिका। मंत्री आमदार नालायक असेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा। भ्रष्टाचारावरून वनमंत्री गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर। नाईकांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुणे ड्रग्ज प्रकरणी प्रांजल खेवलकरला 2 महिन्यानंतर जामीन मंजूर। तुरुंगाबाहेर येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। आणि भारतीय सैन्याच्या भात्यामध्ये नवशस्त्र, धावत्या रेल्वेतूनही शत्रूवर मारा करणं शक्य। अग्निप्राईमची चाचणी यशस्वी।